घरगुती संग्रही ठेवण्याची काही आयुर्वेदिक औषधं याच्यामध्ये मी काही एकेरी चूर्णांचा आज उल्लेख करणार आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठमध हे अतिशय सुंदर औषधी आहे. ज्येष्ठमध आपण सगळेच ऐकून आहात की चवीला गोडसर आहे, शीत गुणधर्माचं आहे. हे प्रामुख्याने कंठ म्हणजे तुमच्या कंठ भागावर काम करणार आहे, ज्याच्यामुळे ज्या व्यक्तींना वारंवार बोलल्याने घशाला सूज आल्यासारखं वाटतंय, वारंवार सर्दी खोकला होतोय, स्पेशली कोरडा खोकला होतोय, अशा व्यक्तींनी ज्येष्ठमधाची काडी चगळून खाल्ली किंवा ज्येष्ठमध चूर्ण पाण्याबरोबर अथवा मधावर घेतलं तर फायद्याचं ठरू शकतं. घशाला आलेली सूज, घशाला आतून आलेली लाली कमी करण्यासाठी ज्येष्ठमध अतिशय उपयोगी आहे. इव्हन ज्या व्यक्तींना वारंवार मुखपाक किंवा माउथ अल्सरचा त्रास होतो अशा व्यक्तींनी ज्येष्ठमध चूर्ण तुपाबरोबर जर त्या भागाला लावलं तर त्यांना मदत होऊ शकते. ऍसिड रिफ्लक्स कमी होण्यासाठी ज्येष्ठमध चूर्ण कमी उपयोगी पडतं. ॲज वेल ॲज ज्या व्यक्तींना अल्सर झालेला आहे किंवा अँट्रल गॅस्ट्रायटिस सारखी तक्रार आहे, ज्याच्यामुळे पोट दुखणं किंवा पोटात छातीत जळजळ सारखे त्रास होतात, अशा व्यक्तींनी जेवणापूर्वी ज्येष्ठमध चूर्ण तुपाबरोबर घेतलं तर ते फायद्याचं ठरतं. ज्येष्ठमध डोळ्यांनाही अतिशय हितकारक आहे. ज्येष्ठमध चेहऱ्याला जर त्याचा ज्येष्ठमधाचा लेप लावला तर चेहऱ्याला आलेला टॅन किंवा चेहऱ्यावरचे काळे डाग कमी व्हायला मदत होऊ शकते. दुसरे एक चूर्ण आपण घरी नेहमी ठेवलं पाहिजे ते म्हणजे त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण हे उत्तम रेचक आहे. त्रिफळा चूर्ण उत्तम डिटॉक्सिफायर आहे. त्रिफळा चूर्णामुळे शरीरातील टॉक्झिन्स दूर होतात. त्रिफळा चूर्णामुळे शुगर, कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. त्रिफळा चूर्ण नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य टिकण्यासाठी मदत होते. अकाली चष्मा लागणे, चष्म्याचा नंबर वाढणे, मोतीबिंदू होण्याची समस्या यासारख्या तक्रारींवर त्रिफळा चूर्ण अतिशय हितकारक आहे.